तर जालना शहरात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। शहरात काल मध्यरात्री ढगफुटी झाली। शहरालगत असलेल्या चौधरीनगर परिसरातील जालना मंठा महामार्गाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय। जालना मंठा महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झाली आहे। शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले तर अनेक चारचाकी वाहनं देखील वाहून गेली। थेट जालना मंठा महामार्गावर काय स्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी अक्षय शेंडे। काल मध्यरात्री जालना शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय तर अनेक चारचाकी वाहनं वाहून गेल्याची माहिती आहे। मी सध्या जालना शहरालगत असलेल्या मंठा चौफुली परिसरामध्ये हा जालना मंठा हायवे आहे आणि हायवेवर आपण पाहू शकतो की हायवेला अक्षरशः या महामार्गाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। एका बाजूची वाहतूक जी आहे ती सध्या बंद आहे। खरं तर काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस जालना शहरामध्ये झाला आणि जालना शहरालगत असलेल्या मंठा चौफुली परिसरामध्ये मी आहे आणि हा जालना मंठा महामार्ग आहे। आपण बघू शकतो की या महामार्गाला अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे एका बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात झालेली आहे। खरं तर काल मध्यरात्रीपासून जालना शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय आणि अशा प्रकारे या महामार्गावर तलावाचं स्वरूप आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर जालना शहरातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तू देखील खराब झालेल्या आहेत। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।